सप्त्याचं नियोजन 18 ऑगस्ट पासून या कार्यक्रमाला सकाळी प्रारंभ होईल। प्रथमतः राजाराम महाराज जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि ग्रंथदिंडी या ठिकाणी निघेल। त्याच्यानंतर संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम होईल। दुसऱ्या दिवसापासून शिवमहापुराण चालू होईल। 19 तारखेपासून शिवमहापुराण सकाळी 10 ते 12 या कालावधीमध्ये ते राहील। संध्याकाळी प्रवचन, ज्ञानेश्वरी पारायण सकाळी राहील, प्रवचन राहील। त्याच्यानंतर हरिपाठ, नेमाचे भजन, काकडा आणि त्यानंतर कीर्तन। आणि 18 तारखेला सकाळी इथं फक्त अल्पहार होईल आणि संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम होईल कीर्तन संपल्याच्या नंतर। तसंच 19 तारखेपासून या ठिकाणी दररोज सकाळी अल्पहार, दुपारी जेवण, संध्याकाळी पुन्हा परत जेवणाचा कार्यक्रम कीर्तन संपल्याच्या नंतर कार्यक्रम हे होईल। 20 तारखेला एक मी भारतीय हा एक कार्यक्रम सकाळी 10 ते 12 या कालावधी होईल आणि शिवपुराण दुपारी 3 ते 4 या कालावधीमध्ये होईल। तदनंतर 25 तारखेला सकाळी डॉक्टर स्वागत तोडकर यांचा आरोग्यविषयक मार्गदर्शन हे व्याख्यान होईल आणि त्याच्यानंतर शिवमहापुराणाचा कार्यक्रम होऊन कीर्तनाचं जेवण वगैरे दुपारचे झाल्याच्या नंतर शिवपुराण संपल, जेवण झाल्याच्या नंतर संध्याकाळी कीर्तन झाल्याच्या नंतर जेवण, 7 ते 9 कीर्तनाचा कार्यक्रम होईल। नंतर जागर वगैरे होईल। त्याच्यानंतर 26 तारखेला या ठिकाणी भव्य असा काल्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तोही या ठिकाणी सकाळी 9 ते 11 या कालावधीमध्ये होईल। तदनंतर भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल। अशा प्रकारे या ठिकाणी सर्व गावामधील ज्येष्ठ, तरुण, महिला या सर्वांचा या कार्यक्रमामध्ये एकदम उत्साहाने सहभाग असल्या कारणास्तव हा कार्यक्रम एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडेल अशी मला आशा आहे। गावाचं नियोजन म्हणजे याच्यामध्ये सर्वांना सहभागी करून घेण्याचा गावाचा प्रयत्न राहिलेला आहे आणि तशा प्रकारचा आतापर्यंत जो काय आमचा अनुभव आलेला आहे, आम्ही गेले दीड महिना या कार्यक्रमामध्ये राबतोय। त्याच्यामध्ये गावामधील सर्व तरुण, ज्येष्ठ जे काही मंडळी असतील, महिला भगिनी असतील, यांचा सुद्धा चांगल्या प्रकारे आम्हाला उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद लाभलेला आहे। आणि हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडोपर्यंत गावाने ही गोष्ट मनावर घेतलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावाचं नाव या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पोच करायचे, उज्ज्वल करायचे, हा सर्वांनी ध्यास घेतलेला आहे। आणि त्या अनुषंगानं आम्हा सर्वांना खात्री आहे की हा कार्यक्रम एकदम चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असा पार पडेल, यामध्ये कुठल्याही प्रकारची तीळ मात्र शंका नाही। भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय, ग्रामस्थांनी बिस्लरीचं पाणी देण्याची व्यवस्था केलेली आहे। आतापर्यंत 2 पार्किंग झालेले आहेत आणि अजून 2 पार्किंगचं काम सुरू करायचंय। सगळ्यांच्या पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित केली जाईल आणि 4ही बाजूला राहणार आहे आणि त्या पार्किंगला सिक्युरिटीची पण व्यवस्था केलेली आहे। हा जो मंडप सभा मंडपाच्या पुढे होणार आहे, हा या गावामध्ये म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच येतोय। जर्मनी हँग या मंडपाचं नाव आहे। या मंडपाचे प्रोप्रायटर आपलं संजय डुकरे पारगावचे, त्यांनी पारगावमध्ये हा मंडप पहिला केलेला आहे आणि तो मंडप पाहून आपण त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे।